SIR फॉर्म भरायचा आहे सर्वांना, ज्यांचे मतदान आहे त्यांना. नाही भरला तर मतदार यादीतून आपलं नाव वगळण्यात येईल. त्याच्यामुळे सर्वांनी जाऊन फॉर्म भरावे आपापल्या नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये, म्हणजे ज्या ज्या केंद्रावर आहे बूथ, म्हणजे अवेलेबल आहे सध्या, तिथे तिथे जाऊन सर्वांनी फॉर्म भरावा अशी माझी, म्हणजे सर्वांना म्हणते मी भरा म्हणून. तर मित्रांनो, आम्ही चाललोय बाहेर, म्हणजे माऊसाठी काहीतरी गिफ्ट आणायला. तर बघूया काय होतंय काय नाही, काय गिफ्ट घेऊ माऊला. मित्रांनो, सकाळ झाली, शुभप्रभात, जय श्रीराम, जय हनुमान. वेलकम टू अवर न्यू व्लॉग. आज उशीर खूप झाला, 8:30 वाजले. माऊच्या नादात त्याच्यामुळे ताप आहे तिला, आणि उद्या बर्थडे पण आहे, तर चिडचिड चालली आहे तिची नुसती. तिला पण यायचं होतं, त्याच्यामुळे रडली. प्रगती दीदीच्या घरी बसली. मित्रांनो, मम्मीने 8 मिनिटात पोहोचवलं. आता किती जवळ आहे, 8:30ला निघालो आम्ही, बरोबर 8 मिनिटात. किती मोठा स्पीड ब्रेकर आता मध्येच खड्डा आलता, पाणी जायसाठी का खोदलेला वाटतं, आलता तो. हॅलो मित्रांनो, कसे आहात? शिवनी ब्लॉग तर स्टार्ट केलाच आहे. रोज सकाळी, आजकाल रोज सकाळी चिव ब्लॉग स्टार्ट करते. ती म्हणते मम्मी मी बोलणार ब्लॉग मध्ये. चल ठीक आहे म्हटलं, बोलून घे. तीच रोज सकाळी ब्लॉग स्टार्ट करते स्कूलमध्ये जाताना. मी तिला स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर मग त्याच्यानंतर दिवसभर माझ्या हातात असतो मोबाईल, ती नसते. मग मी बोलत असते दिवसभर तुमच्या बरोबर माझ्या डेली रुटीनचं सर्व. प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा, आम्हाला सपोर्ट करा तेवढं. प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो. आता माझे काम तर आवरले आहे, देवपूजा पण झाली. माऊ गेली आहे ताई बरोबर. माऊला तापच येतोय सारखाच, काय माहिती कशामुळे. बर्थडे तोंडावर आलाय, उद्या बर्थडे आहे, आणि तिला सारखा ताप येतोय सारखाच, काय माहिती काय झालंय तिला. फरशी वगैरे घासून घेतलीये मी आज, ब्रशने घासलीये फरशी आज. एकदम घाण खूप झाली होती फरशी, ब्रशने घासून घेतली. तर आता भेटूया थोड्या वेळाने, कुकर लावलाय भाजी सरते पटकन. तर मित्रांनो, मी गेले होते प्रवीण शेठ भालेकर यांच्या ऑफिसमध्ये, म्हणजे आमचे नगरसेवक त्यांच्या ऑफिसमध्ये, कारण ते SIR फॉर्म भरायचा आहे सर्वांना, ज्यांचे मतदान आहे त्यांना. नाही भरला तर मतदार यादीतून आपलं नाव वगळण्यात येईल. त्याच्यामुळे सर्वांनी जाऊन फॉर्म भरावे आपापल्या नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये, म्हणजे ज्या ज्या केंद्रावर आहे बूथ, म्हणजे अवेलेबल आहे सध्या, तिथे तिथे जाऊन सर्वांनी फॉर्म भरावा अशी माझी, म्हणजे सर्वांना म्हणते मी भरा म्हणून. आम्ही भरलाय, मी जाऊन भरून आले. माझ्या सासऱ्यांचा, सासूबाईंचा आणि ह्यांचा, आमच्या चौघांचे फॉर्म मी आज जाऊन भरून आले. गेले होते तिथे मी गेले 12 वाजता, आणि मला घरी यायला वाजले 2. म्हणजे मी एकदा घरी आले, घरी फॉर्म भरले, फॉर्म भरून परत गेले, असं झालं. राघव झोपलेला होता, राघवला झोपी लावून गेले होते. माझे सासरे होते, त्यांना म्हटलं होतं तुम्ही थांबा राघव जवळ, मी जाऊन येते. तुम्ही एक गेलं तरी चालतं, ऑल फॅमिली मधले आपले भरू शकता तुम्ही जाऊन. नंतर तिकडनं आले की गाडी लावतच होते की राघव उठला. आल्यावर ह्याला काढलं झोक्यामधून बाहेर. हो, ह्याला झोक्यातून बाहेर काढलं. याला भूक लागली होती. हो, मग हा पोट भरलं राघवनी. मग राघव खेळला. मग मम्मानी पोट भरलं, मम्माला भूक लागली होती. काय रे राघव, काय? मम्मा जेवली. मग राघवचं जेवण झाल्यावर मम्मा जेवली. ह्या गुदुड्याचं, हा गुदुड्याचं जेवण झाल्यावर. हो, कशाले मी गेले तिथे गर्दी खूप होती. ब्लॉग काढायचं म्हटलं पण नाही काढू शकले तिथे, कारण लाईन मध्ये लागावं लागत होतं. तिथे जाऊन ब्लॉग नाही काढला मी.
सरळ जाऊन पटकन फॉर्म घेतले आणि निघून आली. माऊ पण झोपली आता मित्रांनो. ती जरा अशक्तच तिने काही खाल्लेलंच नाही. ताईने शेव घेऊन दिली तिला, हॉटेलमधून गेली ताई आणि शेव घेतली आणि ती फक्त त्या शेववर आहे. शेव खाऊन बस झोपी गेली, तशीच पाणी पिली. आणि हे बघा, हे बघा, हे बघा. तर मित्रांनो, जाऊन फॉर्म भरून या सर्वांनी. एसआयआर फॉर्म खूप महत्वाचा आहे, तर प्लीज जाऊन भरून घ्या फॉर्म सर्वांनी. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, आमच्या घरात एक नवीन घर तयार झालंय, छोटस घरात घर. हे बघा, हे बघा, घरामध्ये घर तयार केलंय. काय वाव, काय वाव. दोघींचं बघा काय चाललंय घरामध्ये. हे बघा घर. कसलं पावडर, मेकअप चालू आहे घरात. आम्ही बनवले एक घरात आमचं छोटस घर. आम्ही ह्याच्यातच झोपणार. असं मी काय आता आय शॅडो वगैरे घेते. कशासाठी थँक्यू म्हणली तिला? घर बनवून द्यायसाठी. माऊ, ताईला कशासाठी थँक्यू म्हणली का? काय ठेवायचं? मित्रांनो, मेकअप चाललाय बघा. काय बनवती ताईला? हे बघा, एका गालाला लावलंय, दुसऱ्या गालाला. कशी दिसन ताई का बाबू? शान दिसन का सुंदर? डोल्याला लावते. ए गोगो, शांत बस बरा. चुप थांब ना. मेकअप केलाय माऊने. माऊची मेकअप चिडती. नाही होत ना ग, शांत बस ना. चिडचिडी मेकअप आली आहे का? बस लय झाला मेकअप. ए शांत बस. तर मित्रांनो, आम्ही चाललोय बाहेर, म्हणजे माऊसाठी काहीतरी गिफ्ट आणायला. तर बघूया काय होतंय काय नाही. काय गिफ्ट घेऊ माऊला? मी चालले गिफ्ट आणायला. अजून तिला सरप्राईज वगैरे कळत नाही, त्याच्यामुळे तिलाच घेऊन जायचंय सोबत, कारण ती घरी तर राहणार नाही त्याच्यामुळे. तर भेटूया नंतर थोड्या वेळात. प्लीज बघा, माऊला घेतलंय आम्ही गिफ्ट. पप्पा आलेत घ्यायला आम्हाला. आता चाललोय आम्ही. माझ्या बर्थडेचं पण मला पण झालं. तर मित्रांनो, आम्ही आलोय निगडीत जाऊन माऊला गिफ्ट घेऊन. माऊच्या गिफ्ट बरोबर चिवची पण चालली झाली. चिवला चैन केली बघा. आता बर्थडेला काहीच नको घेऊ, चालेल. चिवला बर्थडेला घेतलं नव्हतं काही, तर तिला चैन झाली. तुला काय नाही. आणि माऊ तुला काय घेतलं दाखव? काय आहे ते? कणीस घेतलं का तुला? काय थांबू बप्पू, हे पकडा. बप्पू हे पकडा. हे पकडा. मला काय काय घेतलं का ते? काय आहे?
बघा माऊला गिफ्ट काय आणलंय. दाखव. इकडे तोडे तोडे थोडे इकडे थोडे इकडे काय तोडे बाबू? आणले तोडे माऊला. माझं हे कोकोला घालायची ना ग माऊ, लय छान दिसन कोको. कोको डॉन दिसन डॉन. डॉन नाही दिसेल ना ग बाबा म्हणा. मला पाहिजे तर तुला काय आणायचं? काय वाटलं दाखवतो मला. हे बघा कशी करते. कसं वाटलं दाखवतो मला. येता येता कणीस घेतलं रस्त्यामध्ये, कणीस खायला. जेवलं नाही आज सकाळपासून. ते मोठं आहे तर ते करायचं ना हातात. बांगडी बांगडी.